तर मला आज भाजी आणि आमटीसाठी काहीतरी एकच बनवायचं होतं, तर मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी भिजत घातलं. 5 मिनिटानंतर मस्त बघू शकताय फुललेलं आहेत. आता यामधलं पाणी पूर्ण पिळून काढून टाकायचं. मसाला करण्यासाठी कांदा, टोमॅटो, किसलेलं सुकं खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. याचं चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेतलं. कुकरमध्ये तेल घेऊन जिरं मोहरी घातली. जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर तयार केलेलं वाटण घातलं आणि परतून घेतलं. आता यामध्ये थोडीशी हळद, कोल्हापुरी चटणी, गरम मसाला, धणा पावडर, चवीनुसार मीठ घालून परतून घेतलं. थोडंसं पाणी घालून हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत बघू शकता अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे. म्हणजे मसाला चांगला भाजला जातो. आता यामध्ये सोयाबीन घालून मिक्स करून घेतलेला आहे. लागेल तेवढं गरम पाणी घालून कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करून घेतलेली आहे बारीक गॅसवरती. आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय गरम गरम भाकरी भातासोबत खायला एकच सोयाबीनची रस्सा भाजी तयार झालेली आहे.